नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुनील जाधव इंग्लिश क्लासेसच्या या यूट्यूब चॅनलवरती मी आपलं सहर्ष स्वागत करतो। बेसिक इंग्लिश ग्रामरच्या सिरीजमधलं आपलं हे आजचं 11वं लेक्चर। मागच्या लेक्चरमध्ये आपण वर्बचं बेसिक बघितलं होतं। वर्बचे प्रकारानुसार आपण हेल्पिंग वर्ब काय असतं, मेन वर्ब काय असणार आहे याबद्दल माहिती घेतली होती। आजच्या लेक्चरमध्ये त्याच्या पुढचा टॉपिक जो असणार आहे तो आपल्याला इथं कंटिन्यू करायचा आहे आणि आजच्या टॉपिकची सुरुवात आपण त्या ठिकाणी हेल्पिंग वर्ब कोणते असतात त्याच्याबद्दलची माहिती घेतली होती। त्यानंतर मॉडल ऑक्झिलरी काय असतात हेही बघितलं होतं आणि मेन वर्ब काय असतात हेही बघितलं होतं। आता या सर्वांचा एकत्रित वापर कसा होत असतो वाक्यामध्ये हे शिकून घ्यायचं आहे। म्हणजेच सरळ लक्षात घ्या, आपल्याला या ठिकाणी आज सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचं बेसिक इथं बघायचं आहे आणि सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट हा बेस असतो या ठिकाणी एररचा। सर्वात जास्त एरर जर कुठं असतील तर ते असतात सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटवरती आणि त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे आजचं हे जे लेक्चर असणार आहे ते महत्त्वाचं लेक्चर यासाठी आहे कारण यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचं बेसिक शिकायला भेटणार आहे। तर सुरू करूया आजच्या लेक्चरमध्ये। बघा, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचं बेसिक बघायचं आहे। या सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचं बेसिक शिकताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की यामध्ये सब्जेक्टचं वर्ब सोबत ॲग्रीमेंट कसं असतं हे समजलं पाहिजे। म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, कर्ता म्हणजे सब्जेक्ट जर सिंग्युलर असला तर वर्ब पण सिंग्युलर फॉर्ममध्येच असलं पाहिजे आणि सब्जेक्ट जर प्लुरल फॉर्ममध्ये असेल तर मग त्या ठिकाणी वापरले जाणारं समोर येणारं वर्ब हे पण प्लुरलच असलं पाहिजे। मग याला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट असं म्हटलं जात असतं आणि याला दुसरा एक शब्द आहे बघा, कॉन्कॉर्ड पण म्हटलं जात असतं। सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटला सब्जेक्ट वर्ब कॉन्कॉर्ड असंही म्हटलं जात असतं। आता कॉन्कॉर्ड ही जे असणार आहे याच्या सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचा ॲडव्हान्सचा टॉपिक आहे असं म्हटलं तरी चालेल। आपण कॉन्कॉर्डवरती एक सेपरेट लेक्चर बनवू कारण तो भाग अत्यंत महत्त्वाचा आहे। कॉन्कॉर्डवरती आपण सेपरेट लेक्चर बनवू। कॉन्कॉर्डचे जे 3 प्रकार असतील ते पण बघावं लागतील। ग्रॅमॅटिकल कॉन्कॉर्ड काय असणार आहे, त्यानंतर प्रॉक्झिमिटी कॉन्कॉर्ड काय असणार आहे आणि शेवटी नॉशनल कॉन्कॉर्ड काय असणार आहे। हे जे असणार आहे हा सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचा ॲडव्हान्सचा पार्ट आहे असं समजा। आपल्याला या ठिकाणी सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचं फक्त बेसिक बघायचं आहे आणि त्यानुसारच ह्या लेक्चरला कंटिन्यू करायचं आहे। मागच्या लेक्चरमध्ये आपण हेल्पिंग वर्बची ओळख करून घेतली होती कारण हेल्पिंग वर्ब हे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटमध्ये की रोल प्ले करतात। म्हणजे महत्त्वाचा रोल जो असणार त्याचा इथं हेल्पिंग वर्बचा असतो। आता हेल्पिंग वर्बची मागच्या लेक्चरमध्ये आपण ओळख करून घेतली होती की कोणते सिंग्युलर असणार आणि कोणते प्लुरल असणार याबद्दल आपण माहिती घेतली होती। आजच्या लेक्चरमध्ये तिथूनच काय करायचं आहे आपल्याला कंटिन्यू करायचं आहे। मग हेल्पिंग वर्बमध्ये म्हणजे प्रायमरी हेल्पिंग वर्बमध्ये आपण 2 प्रकार पाहिले होते, प्रायमरी ऑक्झिलरी आणि मॉडल ऑक्झिलरी। तर प्रायमरी ऑक्झिलरीमध्ये सर्वात अगोदर आपण पाहिला होता टू डू। थोडीशी ओळख करून घेऊ परत पाठीमागच्या याच्यामध्ये। टू डूचे 3 रूपं असतात। आपण या ठिकाणी टू डूचे 3 रूपं बघितले होतं। पहिला होता डू, दुसरा असणार होता या ठिकाणी डज आणि शेवटी तिसरा होता या ठिकाणी डीड। हे टू डूचे रूपं आपण या ठिकाणी बघितले होते। हे हेल्पिंग वर्बचं वाक्यामध्ये काम करत असतात। पण या वाक्यात इथं लक्षात घ्यायचं आहे, या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं आहे। आता इथं लक्षात घ्या की हेल्पिंग यामधले सिंग्युलर प्लुरल याची ओळख आपण करून घेतली होती। म्हणजे यामध्ये डू जर असेल तर लक्षात घ्यायचं आहे की हा काय असतो या ठिकाणी प्लुरल असतो। म्हणजे इथं सब्जेक्ट प्लुरल असला तर समोर डूचा वापर होणार। त्यानंतर सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर मात्र म्हणजे सिंग्युलर म्हणता येणार नाही, डायरेक्टली सिंग्युलर वापरता येत नाही। इथं लक्षात घ्यायचं आहे। डज केव्हा येऊ शकतो तर कर्ता हा थर्ड पर्सन सिंग्युलर असला पाहिजे, म्हणजे मराठीमध्ये तृतीय पुरुषी एकवचनी असला पाहिजे। ही, शी, इट आपण प्रोनाउनमध्ये ओळख करून घेतली होती। फर्स्ट पर्सन काय असतो, सेकंड पर्सन काय असतो आणि थर्ड पर्सन काय असतो। तर इथं नियम काय असतो ते लक्षात घ्यायचा आहे। डजचा वापर किंवा कोणत्याही वर्बला यस किंवा यस प्रत्यय केव्हा लागत असतो तर सब्जेक्ट हा थर्ड पर्सन सिंग्युलर असला पाहिजे। डायरेक्टली सिंग्युलर आपण म्हणू शकत नाही कारण आय जरी सिंग्युलर असला तरी त्या समोर येणारं वर्ब जे असतं हेल्पिंग वर्ब हे डू येतं, जे डज वापरता येत नसतं। त्यामुळे लक्षात घ्या, तुम्ही डायरेक्टली जर सिंग्युलर म्हणत असाल तर मग ते चुकीचं आहे। प्रॉपर नियम असा असला पाहिजे या ठिकाणी की कर्ता हा थर्ड पर्सन सिंग्युलर असला पाहिजे तरच क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय किंवा मग तिथं डजचा वापर केला जात असतो। म्हणजे कर्ता काय असला पाहिजे, थर्ड पर्सन सिंग्युलर असला पाहिजे। म्हणजे या ठिकाणी हा सिंग्युलर आहे इथं लक्षात घ्या फक्त। आणि डीड जो होता हा आपण कॉमनमध्ये टाकला होता। कॉमन म्हणजेच लक्षात घ्या की कर्ता आयदर सब्जेक्ट हा सिंग्युलर असू द्या किंवा प्लुरल असू द्या यासोबत काय वापरता असतात तर डीडचाच वापर होत असतो। ही ओळख आपण पाठीमागच्या याच्यामध्ये केली होती। आता याला प्रॉपर समजून घ्यायचं आहे की सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट सोबत कसं वापरायचं आहे त्याचे काही एक्झाम्पल आपल्याला पाहावं लागेल। त्यासाठी याचं थोडंसं समोरच्या चार्टवरती बघा। आता या ठिकाणी बघा लक्षात घ्यायचं की डू डज डीडचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे।
आता टू डूचे रूप असतात, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की टू डूचे रूप फक्त कुठे वापरले असतात, मागच्या लेक्चरमध्ये आपण ओळख करून घेतली होती. आणि टू बीचे रूप म्हणजे प्रायमरी ऑक्झिलरी. प्रायमरी ऑक्झिलरी फक्त दोनच ॲक्शन दाखवतात, एक प्रेझेंट ॲक्शन दाखवतो आणि पास्ट ॲक्शन दाखवत असतात. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या, या ठिकाणी मी प्रेझेंट ॲक्शन दाखवतो, हे जे असणार आहे हे इथं प्रेझेंट ॲक्शन पकडा आणि या ठिकाणी आपल्याला पास्ट ॲक्शन दाखवायची. मग आता या अगोदर लक्षात घ्या, आयच्या नंतर लक्षात घ्यायचं, या ठिकाणी आयच्या नंतर या ठिकाणी डूचा वापर होईल, कारण हा सिंग्युलर जरी असला, हा सिंग्युलर आहे तरीही इथं डूचाच वापर होतो. कारण डज जर वापरायचा असेल तर मग या ठिकाणी काय असला पाहिजे, तो करता हा थर्ड पर्सन सिंग्युलर असला पाहिजे आणि आय हा थर्ड पर्सन नाही, आय हा फर्स्ट पर्सन असल्यामुळं या ठिकाणी डूचाच वापर केला जात असतो, लक्षात घ्यायचं आहे. आता या वाक्यात आय वी यू दे हे जे काही सब्जेक्ट वापरले होते हे सगळे कसे येत असणार, या ठिकाणी प्लुरल सब्जेक्ट आहे आणि हे प्लुरल असल्यामुळं याच्यासोबत येणारं जे हेल्पिंग वर्ब असतं ते इथं डूचा वापर होत असतो. म्हणजे आता हे हेल्पिंग वर्ब इथं लक्षात घ्या, हा प्लुरल आहे आणि हा प्लुरल आणि सब्जेक्ट प्लुरल असताना म्हणजे वी यू दे राम अँड श्याम हे सगळे काय सब्जेक्ट जे वापर झालं वाक्यामध्ये हे प्लुरल सब्जेक्ट असणार आहे. आणि हे प्लुरल सब्जेक्ट जर वापरले गेले असेल तर मग याच्या समोर येणारं वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब जे असतं तेही प्लुरलच असलं पाहिजे आणि डू इथं प्लुरल सब्जेक्ट सोबत येतो, त्यामुळं हा डूचा असला पाहिजे. म्हणजे यालाच म्हटलं जात असतं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. आता इथं डज तुम्ही वापरू शकत नाही, डज जर वापरला तर मग ते सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट चुकीचं होऊन जाईल. आता तिसऱ्या ह्याच्यामध्ये पहा, इथं थर्ड पर्सन घेतलेला आहे, ही शी इट आणि राम हे सगळे काय असणार आहे थर्ड पर्सन आहे आणि त्यातल्या त्यात थर्ड पर्सन तर आहेच, पण हे त्यातल्या त्यात काय असणार या ठिकाणी सिंग्युलर आहे. आणि हे सिंग्युलर असल्यामुळं आता समोर आपल्या नियमानुसार, मी आत्ताच नियम तुम्हाला सांगितला की वाक्याचा कर्ता थर्ड पर्सन सिंग्युलर असल्यास तिथं डजचा वापर किंवा मुख्य क्रियापदाला मेन वर्बला यस किंवा यस प्रत्यय लागत असतो. मग या ठिकाणी लक्षात घ्या, इथं हेल्पिंग वर्ब जर वापरायचा असला तर या ठिकाणी डूच्या रूपामध्ये इथं डजचा वापर केला जातो. अशा पद्धतीनं हे प्रेझेंटमध्ये वापरले जातात, लक्षात घ्यायचं आहे. डू आणि डज हे प्रेझेंट ॲक्शन दर्शवत असतात. मग प्रेझेंट टेन्सच्या वाक्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की डू आणि डज ॲज अ हेल्पिंग वर्ब म्हणून जर वापरायचे असतील तर मग आयच्या सोबत डू येतो. वी यू दे हे प्लुरल आहे त्यामुळे तिथं डू येणार आणि ही शी इट हे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे त्यामुळे या ठिकाणी डजचा वापर केला जाणार आहे. तर इथं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट बेसिक लक्षात घ्यायचं आहे की बऱ्याचशा वाक्यात तुम्ही ॲडव्हान्समध्ये जेव्हा तुम्ही ॲडव्हान्स इंग्लिश शिकसाल किंवा तुम्ही वाचाल त्यामध्ये बरेचसे नियम असतात ते सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट होईल. म्हणजे संपूर्ण मी सांगतो 90% नाऊन जे असणार आहे चॅप्टर जे असणार आहे ते फक्त सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटवरती डिपेंड असतं. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचेच एरर नाऊनमध्ये जास्त असणार आहे त्यामुळं त्या चॅप्टरसाठी. आणि प्रोनाऊन पण लक्षात घ्या, प्रोनाऊनचं चॅप्टर पण बेस कशावरती येतं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटवरती जास्त असणार आहे. त्यामुळे ह्या दोन चॅप्टरला समजून घ्यायचं असल्यास या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हे डू डज हे प्रेझेंटमध्ये वापरतात आणि ते कशा पद्धतीने वापरतात हे लक्षात घ्या. आय जरी सिंग्युलर असला तरी तिथं डूच वापरतात कारण तो थर्ड पर्सन नाही. थर्ड पर्सन सिंग्युलर असला तरच मग काय असला पाहिजे या ठिकाणी डजचा वापर होईल. म्हणजे ही शीट आणि एखाद्या व्यक्तीचं नाव जर असलं तर या ठिकाणी डजचा वापर केला जाईल. आता या ठिकाणी घ्या, आता ही जरी पास्ट ॲक्शन, आता हे डीड केव्हा वापरलं जातं हे समजून घ्यायचं. डीड कॉमन आहे म्हणजे लक्षात घ्या सब्जेक्ट कोणताही असू द्या, सब्जेक्ट कोणताही असू द्या समोर डीडच वापरतात. म्हणजे पास्ट ॲक्शन जर असेल, पास्ट ॲक्शन जर असली तर लक्षात घ्यायचं आहे आय वी यू दे इथं लक्षात घ्या हे जरी सिंग्युलर प्लुरल कोणताही सब्जेक्ट असू द्या समोर या ठिकाणी डीडच हेल्पिंग वर्ब म्हणून काम करतो. हा डीडच इथं असला पाहिजे, हा कॉमन आहे सगळ्यासाठी. काय असतो हा इथं सेम लागू होतो त्यामुळे इथं अशा पद्धतीने लक्षात घ्या. म्हणजे डू डज आणि डीडचा वापर सब्जेक्ट सोबत कसा करायचा हे या चार्टमध्ये आपण शिकून घेण्याचा प्रयत्न करू आलो. परत एकदा लक्षात घ्यायचं या ठिकाणी हे महत्त्वाचं आहे ॲडव्हान्ससाठी त्यामुळे हे तुम्हाला बेसिकमध्ये यायलाच पाहिजे. हे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचं बेसिक असणार आहे. आय सोबत डू येतो, वी यू दे म्हणजेच लक्षात घ्या प्लुरल सब्जेक्ट जर असला कोणताही असू द्या प्लुरल सब्जेक्ट जर असला तर त्या ठिकाणी डूचाच वापर केला जात असतो. आणि थर्ड पर्सन सिंग्युलर असल्यास त्याच्यासोबत डजचा वापर होईल. आणि डीड कॉमनमध्ये लिहिला होता आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो होतो की डीड कॉमन असणार आणि डीड कॉमन आहे म्हणजे करता आयदर सिंग्युलर असू द्या किंवा तुम्ही प्लुरल असू द्या तरीही तिथं डीडचाच वापर केला जातो, यामध्ये चेंजेस केले जात नाही. अशा पद्धतीनं आपण डू डज डीडला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटनुसार कसं बघितलं म्हणजे कसा वापरायचा हे इथं बघितलं. पुढच्या चार्टवरती आपल्याला दुसऱ्या चार्टमध्ये आपल्याला बघायचं आहे टू बीचे रूप.
आता आपण टू डूची रूपं प्रायमरी ऑक्झिलरीमध्ये काय काय बघितलं होतं बा, प्रायमरी ऑक्झिलरीमध्ये आपण बघितलं होतं टू डूची रूपं बघितली होती, टू बीची रूपं बघितली होती, त्याची ओळख करून घेतली होती की टू बीची रूपं कोणते असणार आहे, ॲमिजार वाजवेअर हे टू बीचे रूप आहे. ॲमिजार हे प्रेझेंट ॲक्शनला डिनोट करतात आणि वाजवेअर हे पास्ट ॲक्शनला डिनोट करत असतात. मग या ठिकाणी त्यानुसारच काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी वर्णन करायचं आहे. आता दोन ॲक्शन दाखवतात टू बीचे रूप, प्रेझेंट आणि पास्ट ॲक्शन. जर या ठिकाणी लक्षात घ्या, समजा इथं प्रेझेंटमध्ये कोणते वापरले जातील, प्रेझेंटमध्ये वापरले जातात या ठिकाणी ॲम, इज आणि आर. आणि इथं पास्टमध्ये कोणते वापरले जातात ते लक्षात घ्यायचं आहे. तर पास्ट ॲक्शनमध्ये असतो या ठिकाणी वाज आणि वेअर. ही ऑलरेडी आपण ओळख करून घेतली. इथं फक्त मी समरी घेऊन राहिलो, थोडं समजण्यासाठी लिंक झाली पाहिजे, लिंक झालं पाहिजे चॅप्टर, म्हणून मी या ठिकाणी हे घेतो. आता अगोदरची आत आपण तिथं बाय फॉरगेट पण केलं होतं बा या ठिकाणी की ॲम हा सिंग्युलर आहे का, इज सिंग्युलर आहे का, आर सिंग्युलर आहे, प्लुरल आहे, हे आपण बघितलं होतं. म्हणजे इथं लक्षात घ्यायचं आहे ॲम वापरला जात असतो सिंग्युलर सब्जेक्ट सोबत, हा सिंग्युलर आहे. इज वापरला जात असतो या ठिकाणी सिंग्युलर सब्जेक्ट सोबत. आता इथं दोन्ही, मग दोन्हीमध्ये फरक काय असणार ते लक्षात घ्या. ॲम आणि इज दोन्ही सिंग्युलर सोबत, पण इथं लक्षात घ्यायचं आहे ॲम हा आय सोबतच वापरला जातो. तो जरी सिंग्युलर असला तरी तो थर्ड पर्सन सिंग्युलर नाही. आणि इज वापरला जात असतो थर्ड पर्सन सिंग्युलर सोबतच, आणि थर्ड पर्सन सिंग्युलरमध्ये आय न येत नाही, त्यामुळे त्यासाठी इथं ॲमचा वापर केला जात असतो. ॲम इथं वापरला जाईल. आणि इथं लक्षात घ्या हे जे आर असणार आहे हा प्लुरल आहे, हा प्लुरल सब्जेक्ट सोबतच वापरता येईल. आता हे पास्टमध्ये बघा, पास्टमध्ये वाज वेअर पास्ट ॲक्शनला डिनोट करतं. वाज हे जे असणार आहे इथं सिंग्युलर असतो आणि इथं जे वेअर असणार आहे हा या ठिकाणी इथं प्लुरल असतो. म्हणजे या ठिकाणी सिंग्युलर आणि प्लुरल अशा पद्धतीने इथं लक्षात ठेवायचं आहे. तर ही झाली आपली ओळख. ही आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पण काय केलं होतं, कंटिन्यू केलं होतं. आता समोर याच्यातले काही एक्झाम्पल, म्हणजे याला वाक्यामध्ये कसं वाचला तर म्हणजे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटनुसार याला कसं वापरता येईल हे लक्षात घ्यायचं आहे. आता ॲमिजार, आता हे पास्ट इथं प्रेझेंट ॲक्शन घ्या आणि या ठिकाणी पास्ट ॲक्शन घ्यायचं आहे. वाजवेअरचा वापर इथं बघायचा आहे आणि ॲमिजारचा वापर इथं बघायचा आहे. मग इथं लक्षात घ्यायचं आहे आय जर आ वापरला गेला, आय हा सिंग्युलर आहे, आय हा सिंग्युलर असला तरी लक्षात घ्यायचं आयच्या समोर प्रेझेंट ॲक्शनमध्ये काय येत असतो तर ॲमचा वापर केला जातो. प्रेझेंट ॲक्शनमध्ये इथं ॲमचा वापर करत असतात. या पद्धतीनं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट काय असलं पाहिजे, मिळालं पाहिजे. दुसरा याच्यामध्ये बघा या ठिकाणी आता वी, यू, दे, राम अँड श्याम हे आपण अगोदरच बघितलं की हे सगळेच्या सगळे काय असणार आहे तर हे प्लुरल सब्जेक्ट आहे. हे सगळे प्लुरल सब्जेक्ट असणार, हे प्लुरल प्रोनाउन असणार आहे. सब्जेक्ट जर प्लुरल असला तर मग प्रेझेंट टेन्समध्ये समोर लक्षात घ्यायचं आहे टू बीचं रूप वापरलं जात असतं आर. इथं आरचा वापर केला जाईल कारण हे प्लुरल आहे. आणि यानुसार सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट मिळालं पाहिजे प्लुरल सब्जेक्ट प्लुरल वर्ब, म्हणजे हेल्पिंग वर्ब जे असलं पाहिजे. हे जे प्रोनाउन वापरले हे सगळे प्लुरल आहे. आणि राम अँड श्याम म्हणजे इथं लक्षात घ्या दोन व्यक्ती जेव्हा सब्जेक्टच्या जागी येतात, म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्ती जेव्हा सब्जेक्टच्या जागी मेन्शन केल्या जातात त्यावेळेस ते प्लुरल कॉन्सेप्ट असते. आणि हे प्लुरल असल्यामुळं समोर येणारं हेल्पिंग वर्ब काय असलं पाहिजे प्लुरलच. आणि प्रेझेंट टेन्समध्ये प्रेझेंट टेन्समध्ये टू बीचं रूप आर हे प्लुरल असल्यामुळे इथं प्लुरल घ्यायचं आहे, आर वापरल्या जाईल. आणि ही, शी, इट हे थर्ड पर्सन सिंग्युलर आहेत. ही, शी, इट थर्ड पर्सन सिंग्युलर असल्यामुळं याच्या समोर सिंग्युलर वर्ब हेल्पिंग वर्ब येतं आणि ते असलं पाहिजे या ठिकाणी इज. इथं इजचा वापर केला जात असतो. म्हणजे अशा पद्धतीनं हे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट काय असलं पाहिजे मिळालं पाहिजे. वाक्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचा क्वेश्चन जर एरर जर ओळखायचा असला तर ह्याच गोष्टी माहिती असणं गरजेच्या असतात. म्हणून इथं लक्षात घ्यायचं आहे आय सोबत ॲमचा वापर होणार. वी, यू, दे हे प्लुरल असल्यामुळं या ठिकाणी आरचा वापर केला जात असतो. आणि ही, शी, इट हे सिंग्युलर असल्यामुळे याच्यासोबत इजचा वापर केला जाईल. आता पुढचा याच्यामध्ये पहा हे प्रेझेंट ॲक्शन होत्या, ह्या कोणत्या होत्या लक्षात घ्यायचं, ह्या प्रेझेंट ॲक्शन प्रेझेंट टेन्स सोबत याचा वापर झालेला आहे. आता पास्ट ॲक्शन दर्शवणारे जे काही टू बीचे रूप असणारे ते इथं पाहायचं आहे. आयच्या सोबत इथं लक्षात घ्यायचं आहे पास्टमध्ये आयच्या सोबत या ठिकाणी वाजचा वापर केला जातो. हा सिंग्युलर आहे त्यामुळे इथं वाजचाच वापर केला जाईल. हा पण काय असतो या ठिकाणी सिंग्युलर टू बीचं रूप असणार. आयच्या सोबत वाजचा वापर केला जात असतो. त्यानंतर वी, यू, दे हे परत या ठिकाणी प्लुरल आहे आणि यासोबत लक्षात घ्यायचं आहे की प्लुरल असल्यामुळे इथं समोर टू बीचं रूप हे वेअर वापरल्या जातं. या ठिकाणी इथं वेअर असला पाहिजे. याच्यासोबत समोर वेअर वापरल्या जाईल कारण इथं प्लुरल असल्यामुळं टू बीचं रूप पण समोर कसं यायला पाहिजे तर प्लुरलच असलं पाहिजे. म्हणजे आता सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट बरोबर मिळतं. प्लुरल सब्जेक्ट प्लुरल
टू बीचे रूप असणार आहे. आता इथं ही शी इट आता सांगितल्या ठिकाणी हा थर्ड पर्सन सिंग्युलर असतो आणि थर्ड पर्सन सिंग्युलर सोबत पास्ट ॲक्शनमध्ये या ठिकाणी वाज या टू बीच्या रूपाचा वापर केला जात असतो. म्हणजे इथं वाज असला पाहिजे सिंग्युलर, हे सिंग्युलर असल्यामुळे याच्यासोबत सिंग्युलर ॲग्रीमेंट होईल. तर अशा पद्धतीनं लक्षात घ्यायचं आहे. हे प्रेझेंटमध्ये वापरल्या जात असतात आणि हे या ठिकाणी इथं पास्टमध्ये वापरल्या जातात. म्हणजे तुम्ही ओळख करून घेऊ, आपण या ठिकाणी सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटची ओळख करून घेणं चालू आहे. त्याचं बेसिक इथं चालू असणार आहे. म्हणजे आता इथं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचं काय करायचं तुम्हाला बेसिक शिकून घ्यायचं होतं. अशा पद्धतीने याला लक्षात ठेवा. पास्टमध्ये आणि प्रेझेंटमध्ये याला कशा पद्धतीने वापरतात, कोणते टू बीचे रूप कशा पद्धतीने वापरले जातील. तर पुढचा चार्ट नंतर असणारे टू हॅवचे रूप. आता लक्षात घ्यायचं आहे की तिसऱ्या याच्यामध्ये आपण प्रायमरी ऑक्झिलरी बघितले होते टू हॅवचे रूप. प्रायमरी ऑक्झिलरी हेल्पिंग वर्बमध्ये टू हॅवच्या रूपामध्ये लक्षात घ्या हॅव, हॅज आणि हॅडचा वापर होत होता. म्हणजे इथंही दोन ॲक्शन दर्शवत होते, प्रेझेंट आणि पास्ट ॲक्शन दर्शवण्याचं काम करत होते. आता प्रेझेंट ॲक्शन जर दर्शवायचे असेल, प्रेझेंट जर दर्शवायचे असेल तर मग इथं टू बीचं या ठिकाणी टू हॅवचं रूप येत होतं. इथं हॅव आणि हॅजचा वापर केला जात होता. इथं हेल्पिंग वर्ब म्हणून हॅव आणि हॅजचा वापर केला जातो टू हॅवच्या रूपामध्ये, हॅव, हॅज आणि हॅड. आणि पास्ट ॲक्शन जर दर्शवायचे असेल तर मग या ठिकाणी वापर होत असतो इथं हेल्पिंग वर्ब म्हणून हॅडचा. आता या ठिकाणी लक्षात घ्या की हे हॅव हॅज जर आलं तर टेन्स कोणता असतो, प्रेझेंट टेन्स असतो. आणि हॅड जर वापरला गेला हेल्पिंग वर्ब तर टेन्स हा पास्ट टेन्स असतो. हे आपण अगोदरच बघितलं होतं. आता या याच्यामध्ये लक्षात घ्या हॅव जो असणार आहे हा इथं प्लुरल आहे, हा प्लुरल असणार. आणि हॅज जो असणार आहे हा इथं सिंग्युलर असतो. या पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे की हॅव हा प्लुरल असणार आणि हॅज हा सिंग्युलर आहे. आणि पास्ट ॲक्शनमध्ये हॅड जो असतो हा कॉमन असतो. मी अगोदरच आपण चार्टमध्ये समजून घेतलं होतं की हॅड हा कॉमन असणार आणि हा कॉमन असल्यामुळं सब्जेक्ट सिंग्युलर असू द्या किंवा सब्जेक्ट प्लुरल असू द्या दोघांसोबतही हॅडचाच वापर केला जात असतो. मग अशा पद्धतीनं हॅव, हॅज, हॅड वाक्यात आता कसा वापरला जाईल, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट सोबत कसा वापरला जाईल हे प्रॅक्टिकली इथं बघायचं आहे. पुढच्या पेजवरती या. आता या ठिकाणी लक्षात घ्या दोन ॲक्शन दर्शवले असतात परत, पास्ट आणि प्रेझेंट. इथं आपण प्रेझेंट ॲक्शन बघू आणि या ठिकाणी पास्ट ॲक्शन बघायचं आहे. मग समजा या ठिकाणी लक्षात घ्या आय जरी सिंग्युलर असला, आय जरी या ठिकाणी सिंग्युलर जरी असला तरी लक्षात घ्यायचं आहे की यासोबत हॅवचाच वापर केला जातो, यासोबत हॅवचाच वापर केला जातो. तो म्हणसाल सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट तर इथं जुळणारच नाही. आता आय लक्षात घ्यायचं हॅज केव्हा वापरतात, तुम्ही हॅजचा नियम अगोदर पहिले समजून घ्या. आता हॅज केव्हा वापरला जात असतो वाक्यामध्ये, जेव्हा वाक्याचा कर्ता सब्जेक्ट हा थर्ड पर्सन सिंग्युलर असला तरच हॅजचा वापर होत असतो. आणि तर मी नियम समजून घ्यायचा आहे. पहिल्याही याच्यामध्ये पाहिला आपण डू डजमध्ये की कर्ता थर्ड पर्सन सिंग्युलर पाहिजे तरच डजचा वापर होईल. नंतर या ठिकाणी लक्षात घ्या हा याबद्दलही तसंच लक्षात घ्यायचं आहे की कर्ता थर्ड पर्सन सिंग्युलर असतानाच काय केलं जात असतं, हॅजचा वापर होत असतो. मग कर्ता या ठिकाणी थर्ड पर्सन सिंग्युलर कोणते, ही, शी, इट आणि राम हे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे आणि थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तरच कशाचा वापर होत असतो, तर हॅजचा हेल्पिंग वर्ब म्हणून वापर केला जात असतो समोर. मग आता हे असतानाच काय होईल या ठिकाणी हॅजचा वापर होईल, हा सिंग्युलर, हे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट बरोबर जुळलं. आता आय जरी सिंग्युलर असला इथं लक्षात घ्यायचं आहे, आय जरी या ठिकाणी सिंग्युलर वापरला गेला तरीही तो थर्ड पर्सन नाही, तो थर्ड पर्सन सिंग्युलर नाही आहे, तो फर्स्ट पर्सन सिंग्युलर आहे. त्यामुळं या ठिकाणी हॅजचा वापर याच्यासोबत केला जात नाही, याच्यासोबत हॅवचाच वापर केला जातो. आणि हेच सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट जे असणार आहे हे बरोबर असणार. आयच्या सोबत हॅवचाच वापर केला जाईल, हॅजचा वापर केला जात नाही. नियम मी एकदा परत सांगतो, लक्षात घ्यायचा. हा नियम एका ठिकाणी नाही, ॲडव्हान्समध्ये कितीतरी चॅप्टरमध्ये एकदम साधा सिंपल नियम आहे पण कितीतरी चॅप्टरमध्ये वापरला जाणार आहे. की या ठिकाणी कोणता हाच की थर्ड पर्सन सिंग्युलर करता असताना, करता थर्ड पर्सन सिंग्युलर असताना हॅजचा वापर केला जाईल आणि करता थर्ड पर्सन सिंग्युलर असतानाच डजचा वापर केला जाईल. म्हणजे हे दोन नियम तुम्ही लक्षात ठेवा, हे तुम्हाला भरपूर वेळेस कामा पडणार आहे. म्हणून आय थर्ड पर्सन नाही, आय काय असणार आहे, फर्स्ट पर्सन आहे. त्यात प्रथम पुरुषवाचक येतो आणि त्यातल्यात एक वचनी आहे, त्यामुळे इथं हॅवचा वापर होईल, हॅजचा वापर करता येणार नाही. आता हे जे असणार आहे हे मधले जे उरले वी, यू, दे, राम अँड श्याम हे सगळेत काय या ठिकाणी प्लुरल आहे. आणि हे प्लुरल असल्यामुळं आता या समोर येणारा हेल्पिंग वर्ब हे काय असलं पाहिजे, तर प्लुरलच असलं पाहिजे आणि ते असणार या ठिकाणी हॅव. तर याच्यासोबत हे जर सब्जेक्ट वापरले वी, यू, दे, राम अँड श्याम हे सगळे काय प्लुरल सब्जेक्ट असणार आहे, हे प्लुरल प्रोनाऊन आहे.
याच्यासोबत नेहमी काय असणार आहे, आता या ठिकाणी येणारा जे हेल्पिंग वर्ब असलं पाहिजे ते नेहमी प्लुरलच असलं पाहिजे. म्हणजे या पद्धतीने या ठिकाणी काय करायचे, तुम्हाला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटची जुळणी करायची आहे. आता हे पास्ट ॲक्शन पहा, हे झाले प्रेझेंट ॲक्शन, हे असणारे प्रेझेंट ॲक्शन. आता पास्ट ॲक्शनमध्ये इथं हॅडचा वापर होत असतो. पास्ट ॲक्शनमध्ये टू याच्या रूपामध्ये हॅड येणार आणि मी अगोदरच सांगितलं की हॅड काय असतो, कॉमन असतो. म्हणजे इथं लक्षात घ्या, आयच्या सोबतही या ठिकाणी हॅडचाच वापर होईल. वी यू दे प्लुरल असला तरीही हॅडचाच वापर होईल आणि ही शी इट जरी असला तरीही या ठिकाणी हॅडचाच वापर केला जातो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी इथं हॅडचाच वापर केल्या जाईल. हे कॉमन असल्यामुळं हे सगळे सेंटेन्स अशा पद्धतीनं बरोबर असणार. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट अशा पद्धतीने इथं जुळवल्या जात असतं. तर आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी मागच्या वेळेस आपण फक्त ओळख करून घेतली होती की सिंग्युलर कोणते आणि प्लुरल कोणते हे आपण समजून घेतलं होतं मागच्या लेक्चरमध्ये. आणि या लेक्चरमध्ये आपण काय करू, प्रॅक्टिकली थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न करू आलो की सब्जेक्ट सिंग्युलर असताना म्हणजे या पद्धतीने हे सब्जेक्ट आहेत पूर्ण, या सब्जेक्टनुसार टू बीच्या रूपाचा वापर कसा करायचा आहे हेच सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचं बेसिक आहे. आणि यावरती सगळा सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचा टॉपिक डिपेंड आहे. म्हणजे तुमचा कॉन्कॉर्ड हा टॉपिक जो असणार आहे, कॉन्कॉर्ड हा जो टॉपिक आणि त्याचे जे प्रकार पडत असतील ते सगळे प्रकार आहे ना, या त्या प्रकाराचं बेसिक जे असणार आहे ते हेच आहे. त्यामुळे हे समजून घ्यायचं आहे, हे महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. कॉन्कॉर्ड बऱ्याच वेळेस लक्षात घ्यायचं आहे, कॉन्कॉर्ड हा वेगळा काही नाही आहे. कॉन्कॉर्ड म्हणजे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटच असतं. बऱ्याच वेळेस कॉन्कॉर्ड हा शब्द टाकला जात असतो परीक्षेमध्ये आणि कॉन्कॉर्ड म्हटला की आपल्याला तिथं लिंकच लागते की नेमकं यांना काय म्हणायचं आहे. कॉन्कॉर्ड म्हणजेच सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट लक्षात घ्यायचं आहे. फक्त फरक एवढा असणार आहे त्यामध्ये की कॉन्कॉर्डचे वेगवेगळे रूपं असतात, वेगवेगळे प्रकार असतात त्यामध्ये लक्षात घ्यायचे आहे. म्हणजे त्यामध्ये 3 प्रकार पडणार. ग्रॅमेटिकल कॉन्कॉर्ड आहे का, हे ग्रॅमेटिकल कॉन्कॉर्ड, हे जे मी सांगतोय ना तुम्हाला हे ग्रॅमेटिकल कॉन्कॉर्ड चालू आहे सध्या. त्यानंतर इथं दुसरा प्रकार पडतो प्रॉक्झिमिटी कॉन्कॉर्ड आहे का, म्हणजे 2 सब्जेक्ट जर येत असतील तर प्रॉक्झिमिटी कॉन्कॉर्ड असतो. मग त्यात प्रॉक्झिमिटी म्हणजेच काय, क्लोजनेस. मग सब्जेक्ट वर्बच्या जवळ असला तर मग त्याच्यानुसार ॲग्रीमेंट घ्या. हे ॲडव्हान्सच्या टॉपिकमध्ये तुम्हाला शिकायचं आहे. आणि नॉशनल कॉन्कॉर्ड कशाशी रिलेटेड असतो तर तो कलेक्टिव्ह नाऊनशी रिलेटेड असतो. कलेक्टिव्ह नाऊन जर सिंग्युलर ॲज अ युनिटी म्हणून काम करत असेल तर मग सिंग्युलर वापरा. हे कॉन्कॉर्डचे नियम आहे आणि कॉन्कॉर्डचं बेस हाच आहे. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट म्हणजेच कॉन्कॉर्ड असतं, लक्षात घ्यायचं आहे. आपण त्याच्यावरती एक सेपरेट लेक्चर करून कॉन्कॉर्डची भीती तुमच्या मनातून निघून जाईल असं एक लेक्चर या ठिकाणी नंतर तयार करू. आता या पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे की अशा पद्धतीने इथं आपण समजून घेतलं. पुढच्या पेजवरती या. आता हे जे सेंटेन्स आपण समजून घेतले हे काय करायचे, हे जे काही आपण बेसिक समजून घेतलं याला पूर्ण सेंटेन्समध्ये कसं वापरायचं. आता 3 पॉईंट इथं चेक करायचे तुम्हाला. पहिला पॉईंट आपण मागच्या लेक्चरपासून इथं कंटिन्यू करू. मागच्या लेक्चरमध्ये आपण ओळख करून घेतली होती प्रायमरी ऑक्झिलरीची, म्हणजे हेल्पिंग वर्बची ओळख करून घेतली होती, मॉडेल ऑक्झिलरीची ओळख करून घेतली होती. त्याच्यानुसार ॲक्शन समजून घेतल्या होत्या की प्रेझेंट ॲक्शन कशी ओळखायची, पास्ट ॲक्शन कशी ओळखायची आणि फ्युचर ॲक्शन कशी ओळखायची. आता पूर्ण आणि नंतर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट कशा पद्धतीनं जुळवून आणायचं. आता ह्या जे समोरचे काही एक्झाम्पल पाहिजे आपल्याला, तर प्रत्येक टेन्सला कसं ओळखायचं, टेन्स कोणता असणार वाक्यातला, प्लस सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट बरोबर जुळलं का हे चेक करायचं आहे या वाक्यामध्ये. आपल्याला प्रॅक्टिकली हे आता चेक करायचं आहे, सेंटेन्समध्ये चेक करायचं आहे. सेंटेन्स पहा पहिलं. आता या सेंटेन्समध्ये पहा, पहिल्या सेंटेन्समध्ये इथं काय म्हटलं, आय गो टू मार्केट. मी एकदम सिंपल एकच वाक्य घेतलेलं आहे आणि एकच वाक्य सगळ्या टेन्समध्ये काय केलं आहे, कन्वर्ट केलेलं आहे आपल्याला समजून घ्यायसाठी फक्त. आता इथं लक्षात घ्या, आय गो टू मार्केट यामध्ये सब्जेक्टचा भाग वेगळा करायचा. कधी सब्जेक्टचा भाग वेगळा करायचा, वर्बचा भाग वेगळा करायचा. वर्बचा भाग वेगळा केला, बाकीचे वाक्य काय करा या ठिकाणून तुम्ही वेगळे करा. आता सब्जेक्ट पाहायचं या ठिकाणी आय जर वापरला असेल तर मग या ठिकाणी V1चाच वापर केला जात असतो. हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. आता या टू डूचा वापर ॲज अ हेल्पिंग वर्ब म्हणून कसा करायचा तर हे आपल्याला टॉपिक पुढच्या लेक्चरमध्ये शिकायचा आहे. इथं फक्त एवढंच लक्षात घ्या, आय असेल तर V1चाच वापर केला जाईल. इथं V1 म्हणजेच कशा पद्धतीने लिहिला जाईल, तिथं हेल्पिंग वर्ब म्हणून डूचा वापर केला जात असतो. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स कसं बनवायचं, इंट्रोगेटिव्हचे प्रकार असतील 2, त्या प्रकारात वाक्य कसे बनवायचे हे सगळं आपल्याला नंतर पाहिजे, पुढच्या चॅप्टरमध्ये येतो पार्ट येईल. इथं फक्त इथं लक्षात घ्यायचं आहे, आय जर वापरला गेला तर इथं V1चाच वापर केला जाईल. वी यू दे असतानाही लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी हे प्लुरल सब्जेक्ट होते सर्वचे सर्व. इथं लक्षात घ्या, वी यू आणि दे हे सर्व प्लुरल आहेत आणि प्लुरल सब्जेक्ट जर असतील तरीही लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी V1चाच वापर केला जात असतो सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्यात. आता इथं V1 वापरला, इथंही V1 वापरला. आता V1 जर वाक्यात वापरला असेल किंवा इथं हे पुढचा एक परत पहा, ही शी इट हे जे सब्जेक्ट होते हे काय या ठिकाणी सिंग्युलर आहे आणि त्यातल्या त्यात हे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. आणि थर्ड पर्सन सिंग्युलर जर सब्जेक्ट जर असतील तर मग आता समोर येणाऱ्या या V1ला काय केलं असतं, इथं
यस किंवा ईएस प्रत्ययाचा वापर करत असतात. इथं यस किंवा ईएस प्रत्ययाचा वापर केलेला आहे. आता यामध्ये लक्षात घ्यायचं थर्ड पर्सन असल्यामुळे हे वाक्य बरोबर होईल. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट आता बरोबर आहे, कारण हे सिंग्युलर आहे, तर हे याचं काय असतं सिंग्युलर रूप असतं, क्रियापदाचं हे सिंग्युलर रूप असणार. आता यानुसार हे वाक्य कोणत्या टेन्सचे होते हे लक्षात घ्यायचं. आपण चार्ट काढताना आपण तिथं सांगितलं होतं या ठिकाणी की क्रियापदाचा मेन वर्बचा जेव्हा आपण चार्ट बघितला होता त्यामध्ये मी असं सांगितलं होतं की जर V1 किंवा त्याला यस किंवा ईएस प्रत्यय जर लावला जात असेल तर मग वाक्याचा टेन्स असतो या ठिकाणी सिंपल प्रेझेंट. वाक्याचा टेन्स होता त्या ठिकाणी सांगितलं मी सिंपल प्रेझेंट. म्हणजे या वाक्यात हे जे काही वाक्य वापरलं इथं पहा V1चा वापर झालेला आहे या ठिकाणी, पण V1चा वापर झालेला आहे आणि या ठिकाणी यस किंवा ईएसचा प्रत्ययाचा वापर केला. म्हणजे हे सगळे जे सेंटेन्स आपण लिहिले या ठिकाणी हे काय असले पाहिजे या ठिकाणी, तर हे सिंपल प्रेझेंट टेन्सचे वाक्य आहेत. हे पूर्ण वाक्य जे होते ते सिंपल प्रेझेंट टेन्सचे वाक्य आहेत. आणि सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट कसं वापरलं जात असतं ते समजून घ्यायचं. आयच्या सोबत इथं V1च येईल. त्यानंतर वी यू दे प्लुरल सब्जेक्ट आहे त्यासोबतही V1चाच वापर होत असतो. आणि ही शी इट थर्ड पर्सन सिंग्युलर जर असला सिंपल प्रेझेंट टेन्सचा बेसिकचा हा रूल आहे आणि एकदम महत्त्वाचा आहे. एका ठिकाणी नाही प्रत्येक चॅप्टरमध्ये वापरावं लागणार आहे आणि महत्त्वाचा आहे. थर्ड पर्सन सिंग्युलर असताना थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असताना समोर येणारं वर्बला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. हे बेसिकचा रूल आहे, हा तुम्हाला इथं लक्षात घ्यायचा. अशा पद्धतीने आपण काय केलं आज इथं सिंपल प्रेझेंट टेन्सला समजून घ्यायचा प्रयत्न केला. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटच्या दृष्टीनं तो टेन्स ओळखणे आणि सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटची जुळवणी करणे हे आपला उद्देश आहे. हे सगळं काही करण्यामागे येतं. पुढचा लेक्चर पुढचा आहे पहा. आता इथं वाक्यामध्ये पाहायचं आता प्रॉपर समजून घेऊ आपण या ठिकाणी की टेन्स कसा ओळखायचा आहे. आणि सगळ्यात अगोदर लक्षात घ्यायचं आहे की वर्बचा पार्ट कधीही काय करा. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचा एरर जर चेक करायचा असेल तर सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट म्हणजे सब्जेक्टपासनं वर्बला वेगळं करा, म्हणजे पूर्ण वाक्यापासूनच वर्बला वेगळं करा. वर्बचा पार्ट कोणता असणार लक्षात घ्या. या ठिकाणी मी वर्बचा पार्ट वेगळा करतो. वर्बचा पार्ट वेगळा केला. ॲम जे असणार आहे वाक्यामध्ये हे काय तर इथं हेल्पिंग वर्ब आहे, हे टू बीचं रूप वापरलेलं हेल्पिंग वर्ब असणार. आणि हे जे समोर जे वापरले गेलं V1 + ING हे काय या ठिकाणी तर मेन वर्ब आहे, हे वाक्यातलं मेन वर्ब आहे. आता ॲम जे असणार आहे पहिले तर आपण टेन्स कसा ओळखता येईल पहिले लक्षात घ्या. पहिले सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट सगळ्यात अगोदर आपण आता सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट समजून घेऊ. आता या ठिकाणी आय वापरला गेला, आयच्या सोबत काय वापरता येतो ॲमच वापरावा लागतो, म्हणजे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट बरोबर आहे. करता इथं सिंग्युलर आहे पण तो थर्ड पर्सन नाही, थर्ड पर्सन नसल्यामुळे इज वापरता येत नाही. म्हणून आता आयच्या सोबत ॲम वापरणं बरोबर आहे, म्हणजे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट बरोबर आहे. आता टेन्स ओळखणं पाहायचं. दुसरा पॉईंट पाहायचा की टेन्स कसा ओळखायचा. ॲम हे टू बीचं रूप कोणती ॲक्शन दर्शवत असतं तर प्रेझेंट. ॲम हे दर्शवत असतं या ठिकाणी प्रेझेंट ॲक्शनला डिनोट करतो. आणि V1 + ING वापरलेला आहे समोर मेन वर्ब म्हणून. V1 + ING हा कंटिन्युअस टेन्सला दर्शवतो. मग यानुसार याचं नाव इथं तयार झालेलं आहे आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. हा टेन्स असला पाहिजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आणि सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट या पद्धतीने काय करायचं तुम्हाला चेक करायचं आहे, हे बरोबर असणार. मग आता हे पुढचं वाक्य पहा 2 नंबरचं सेंटेन्स पाहायचं. वाक्य ही इज गोइंग टू मार्केट घेतलेला. आता वाक्य परत काय करा तुम्ही इथं जे मेन वर्ब असणार मेन वर्बचा पार्ट हा सब्जेक्टपासून तोडतो. वर्बचा पार्ट तोडायचा म्हणजे पूर्ण हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब दोन्ही पण भाग वेगळा करायचा. मी या ठिकाणी हे हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बला काय केलं इथून वेगळं केलं. मग आता इज हा जो असणार याच्यात हा हेल्पिंग वर्ब असणार आणि गोईंग जे असणार इथं हे असणारे वाक्यात मेन वर्ब. आता हेल्पिंग वर्ब कशाचं काम करत होतं तर ॲक्शन दाखवण्याचं काम करतं आणि मेन वर्ब कशाचं काम करत असतं ते त्याचा प्रकार दाखवण्याचं काम करत असतं. मी पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. आता या ठिकाणी पाहायचं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट अगोदर आता जुळलं का नाही हे चेक करून घेऊ. या वाक्यात सब्जेक्ट आहे या ठिकाणी ही, आणि ही जो सब्जेक्ट आहे हा असणार इथं थर्ड पर्सन सिंग्युलर. आणि थर्ड पर्सन सिंग्युलर हा सिंग्युलर आहे त्यातल्यात हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. मग या समोर येणारं हे जे हेल्पिंग वर्ब असलं पाहिजे हे पण इथं सिंग्युलरच असलं पाहिजे. इथं इजचा वापर केला हे सिंग्युलर जे म्हणजे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट आता बरोबर आहे. आता टेन्स चेक करायचं आहे. आता टेन्स पहा हे इज हे हेल्पिंग वर्ब जे असणार आहे हे कोणत्या ॲक्शनला दर्शवतं तर हे प्रेझेंट ॲक्शनला दर्शवते. आणि V1 + ING हा काय मेन वर्ब आहे. मेन वर्ब त्या काळाचा प्रकार दर्शवत असतं आणि V1 + ING समजतं की या ठिकाणी ही कंटिन्युअस असलं पाहिजे. मग आता याच्यापासूनच जिचं नाव तयार होईल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे आपण 2 गोष्टी बरोबर सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटला समजून घेण्याचा प्रयत्न करू आलो आणि
काळ कसा ओळखायचा हे समजून घ्यायचा प्रयत्न करू. पुढचं वाक्य बा, दे आर गोइंग टू मार्केट. दे आर गोइंग टू मार्केट. आता या वाक्यात या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटनुसार आपण पहिले आता सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट बरोबर जुळलं का नाही हे चेक करून घेऊ. आता या वाक्यातला हा जो सब्जेक्ट होता, इथं जो सब्जेक्ट वापरलेला आहे हा सब्जेक्टवरती लक्ष द्या. हा सब्जेक्ट दे म्हणजेच काय असणार आहे, हा प्लुरल हा वापरला गेला या ठिकाणी प्लुरल. आणि प्लुरल असल्यामुळं आता समोर येणारं जे वर्ब असणार आहे हे पण काय असलं पाहिजे, तर प्लुरलच असलं पाहिजे. आणि या ठिकाणी हे प्लुरलच वापरलेलं आहे. हे प्लुरलच वापरलं त्यामुळे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट काय असणार इथं करेक्ट असणार. हे चेक करायचं आहे वाक्यात सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट करेक्ट आहे. आता टेन्स बघा, दुसरा पॉईंट आपल्याला टेन्स बघायचा आहे. आता आर कशाला डिनोट करतो, तर प्रेझेंट ॲक्शनला डिनोट करत असतो. आणि V1 + ING असेल हा प्रकार सांगत असतो, आहे मेन वर्ब आहे. इथं कंटिन्युअसला दर्शवतो म्हणजे हा टेन्स पण कोणता असला पाहिजे, तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच असला पाहिजे. मग अशा पद्धतीनं काय करायचं इथं आपण प्रेझेंट कंटिन्युअसला समजून घेतलं की सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट कशा पद्धतीने वापरायचं आहे आणि काळाचं नाव कसं ओळखायचं, टेन्सचं नाव कसं ओळखायचं हे आपण इथं समजून घेतलं. पुढच्या चार्टवरती वापरत आता परत या ठिकाणी पाहायचं आहे पुढचा प्रेझेंट टेन्सचा संदर्भातले जे वाक्य आहेत ते आपल्याला इथं कंटिन्यू करायचे. आता या वाक्यामध्ये पहा, इथं शी हॅज गॉन टू मार्केट वाक्य असणार आहे. वर्बचा पार्ट वेगळा करा. सगळ्यात अगोदर सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट जर चेक करायचे असलं तर कधीही वर्बचा पार्ट कोणताही एरर असू द्या, एरर फाइंड आउट करायचा आहे. वर्बचा पार्ट वाक्यातून कधी काय करायचा, वेगळा करायचा. इथं वर्बचा पार्ट वेगळा केला, तुम्ही या ठिकाणी वर्बचा पार्ट इथं केला मी वेगळा. आता या ठिकाणी सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट चेक करून घेऊ सर्वात अगोदर. आता सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट बरोबर आहे का, इथं वापरलेला सब्जेक्ट जो असणार आहे हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. ही शी इट थर्ड पर्सन आहे आणि त्यातल्यात हा सिंग्युलर असणार. मग आता यानुसार समोर येणारं हे जे काही हेल्पिंग वर्ब असला पाहिजे हे पण या ठिकाणी इथं सिंग्युलरच असायला पाहिजे. आता हे सिंग्युलर आहे का नाही हे चेक करा. सिंग्युलर आहे बरोबर असणार म्हणजे इथं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट करेक्ट आहे या ठिकाणी. आता टेन्स पाहायचा आहे. आता हेल्पिंग वर्ब इथं कोणतं आहे, टू बीचं रूप कोणतं आहे, या ठिकाणी हे जे होतं हॅज हे हेल्पिंग वर्ब असणार. हे कोणत्या ॲक्शनला डिनोट करतं, प्रेझेंटला. हे हेल्पिंग वर्ब ही ॲक्शन प्रेझेंटची आहे म्हणजे हा प्रेझेंट टेन्स आहे हे समजवतं सांगतं. आणि याच्या समोर पाहायचं आहे हॅज कधीच एकटा येत नसतो, हॅजच्या सोबत या ठिकाणी काय येत असतो नेहमी V3चा वापर होत असतो. आणि हा V3 आहे, गॉन हा इथं V3 वापरला. मेन वर्बचं तिसरं रूप जर असेल तर मग तो टेन्स असतो आणि परफेक्ट म्हणजे असला पाहिजे इथं परफेक्ट. मागचा चार्ट आपण शिकवला सांगितला होता, त्या चार्टनुसार आपण इथं पुढं कंटिन्यू करलो ह्या गोष्टी. म्हणजे आता टेन्सचं नाव काय असलं पाहिजे, प्रेझेंट परफेक्ट. हा टेन्स असला पाहिजे आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स. पुढचं वाक्य पहा, याच ठिकाणी दुसरं वाक्य पुढचं विचारलं. या वाक्यातही सेम मी वर्बचा पार्ट परत काय करतो या ठिकाणी वेगळा करतो. वर्बचा पार्ट वेगळा केल्यानंतर आता चेक करा इथं वी वापरलेला आहे. वी हा सब्जेक्ट हा प्लुरल आहे. वी जे प्रोनाऊन आहे प्लुरल असणार म्हणजे वाक्याचा सब्जेक्ट जो आहे हा काय या ठिकाणी प्लुरल आहे. आणि प्लुरल सब्जेक्ट जर असेल तर मग समोर येणारं हे जे काही वर्ब असणार आहे हे पण प्लुरलच पाहिजे. आणि ह्या इथं प्लुरलच असल्यामुळं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट करेक्ट जुळणी झालेली म्हणजे या ठिकाणी सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटनुसार हे वाक्य बरोबर आहे. आता टेन्स ओळखायचा आहे पुढचा पॉईंट. आता टेन्स ओळखायचा आहे. हॅव कशाला डिनोट करतो, तर हॅव प्रेझेंट ॲक्शनला डिनोट करतो म्हणजे हा टेन्स असला पाहिजे प्रेझेंट टेन्स. आणि समोर काय वापरलं पहा, हॅवच्या नंतर काय येत असतो नेहमी V3 म्हणजेच इथं V3 जर वापरला गेला तर हा V3 ॲनी परफेक्ट टेन्सला दर्शवत असतो म्हणजे हा V3 वापरला हा परफेक्ट टेन्स. मग आता टेन्स झाला पाहिजे इथं प्रेझेंट परफेक्ट. तर अशानुसार तुम्हाला त्याचं नाव पण ओळखता येतं आणि या ठिकाणी सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पण इथं समजून घ्यायचं आहे. पुढचं वाक्य वापरत आता या ठिकाणी पाहायचं आहे. इथं आय वापरला गेला हा सिंग्युलर आहे. इथं जरी हा सिंग्युलर असला तरी लक्षात घ्यायचं आहे की हॅज केव्हा वापरला जात असतो वाक्यात. फक्त असं तो आपण म्हणू शकत नाही की फक्त करता सिंग्युलरचा असला पाहिजे म्हणजे समोर हॅजच येणार असं म्हणता येणार नाही आहे. नियम काय सांगतो की करता थर्ड पर्सन सिंग्युलर असला पाहिजे. थर्ड पर्सन सिंग्युलर असला तरच समोर हॅजचा वापर होईल. मग या वाक्यात आय जो असणार आहे हा मुळातच फर्स्ट पर्सन आहे, हा थर्ड पर्सन आहेच नाही, हा फर्स्ट पर्सन असल्यामुळं आता समोर येणारं हे जे वर्ब असणार आहे याच्यासोबत हॅवच वापरणं करेक्ट आहे. तर हे बरोबर आहे, हे चुकीचं नाही. आयच्या सोबत इथं हॅवचाच वापर केला जाईल. आणि आता सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट तुम्हाला करेक्ट जुळणी जर झाली तर आता चेक करा समोरचा प्रकार कोणता आहे, टेन्स कोणता आहे. हॅव दर्शवतो परत या ठिकाणी प्रेझेंट ॲक्शनला आणि इथं V3 जो वापरला हा V3 दर्शवत असतो आणि परफेक्टला म्हणजे टेन्स असला पाहिजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स.
तर अशा पद्धतीनं आपण प्रेझेंट टेन्सचा जे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट आणि प्रेझेंट टेन्सला कशा पद्धतीने ओळखायचं हे समजून घेऊ राहिलो. पुढच्या पेजवरती या, पुढच्या पेजवर बघा. आता या पेजवरती इथं परत पुढचा टेन्स कोणता आहे ते पाहायचे. आता ही हॅज बीन गोईंग टू मार्केट असं वाक्य आहे. दुसरं वाक्य दे हॅव बीन गोईंग टू मार्केट. वर्बचा पार्ट मी वेगळा करतो. वर्बचा पार्ट कधीही वेगळा करायचा सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट चेक करताना. मग आता सब्जेक्ट पाहू आपण या ठिकाणी. सब्जेक्ट जो वापरला या ठिकाणी हा सिंग्युलर आहे आणि त्यातल्या थर्ड पर्सन आहे. आणि थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असताना हेल्पिंग वर्बचा वापर होत असतो हॅज. मग या इथं चेक करायचं की याच्या समोर हॅजच वापरला का, इथं हॅजच वापरला, म्हणजेच हे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट काय असलं पाहिजे, बरोबर असलं पाहिजे. हे आता सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट जुळालं. आता हे बरोबर असणार. इथं तुम्हाला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट समजलं. आता टेन्स कोणता आहे हे फाइंड आउट करायचं आहे. तर इथं लक्षात घ्या, हॅज कशाला डिनोट करत असतो, तर हा प्रेझेंट ॲक्शनला डिनोट करतो. हा इथं डिनोट करणार प्रेझेंट ॲक्शनला. नंतर हा जो बीन असणार आहे हा इथं V3चं काम करत असतो. कारण हॅजच्या नंतर नेहमी काय असतो, तर V3 येत असतो टेन्सच्या वाक्यात. म्हणजे हा V3 असणार. आणि V3 दर्शवत असतो परफेक्ट ॲक्शन. म्हणजे या ठिकाणी हा V3 काय कशाला दर्शवतो, तर परफेक्टला दर्शवतो. आणि समोर आलेला आहे V1 + ing आणि V1 + ing दर्शवत असतो कंटिन्युअस ॲक्शन. म्हणजे इथं कंटिन्युअस. मग यानुसार टेन्सचं नाव काय असलं पाहिजे, आता बघा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हा टेन्स असला पाहिजे इथं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट आणि टेन्सचं नाव हे शिकून घ्यायचं आहे तुम्हाला, कशा पद्धतीने इथं ओळखावं लागत असतं. तर आता पुढचा पार्ट तो या पार्टला चेक करा. या ठिकाणी पहा वर्बचा पार्ट परत काय करतो, इथून इथपर्यंत वर्बचा पार्ट आहे. आता सब्जेक्ट पाहायचा आहे. सब्जेक्ट या ठिकाणी दे वापरलेला आहे आणि दे आहे प्लुरल. दे असेल या ठिकाणी प्लुरल. हा जर प्लुरल आहे तर मग आता समोर येणारं जे वर्ब असं, आता थर्ड पर्सन आहे पण प्लुरल आहे, त्यामुळं प्लुरल असल्यामुळं इथं हॅवचा वापर होत असतो. म्हणजे या ठिकाणी समोर येणारं हे जे वर्ब असणार आहे हे प्लुरलच असलं पाहिजे. इथं प्लुरल वापरले गेला म्हणजे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट बरोबर आहे. आता टेन्स ओळखायचा आहे. हॅव दर्शवतो या ठिकाणी प्रेझेंट ॲक्शनला. बीन या ठिकाणी V3चं काम करत असतो. टू बीचं हे तिसरं रूप आहे V3, ते V3ला दर्शवतं. V3 म्हणजेच या ठिकाणी काय असला पाहिजे, तर ॲनी परफेक्ट, हा परफेक्ट टेन्स असला पाहिजे. आणि गोईंग दर्शवतो कंटिन्युअसला, म्हणजेच या वाक्याचा ही टेन्स असला पाहिजे त्या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. प्रेझेंट परफेक्ट आणि कंटिन्युअस. तर अशा पद्धतीनं आपण प्रेझेंट टेन्सला कशा पद्धतीनं त्याचे प्रकार समजून घेऊ राहिलो. ओळख करून ठेवा, कारण ॲडव्हान्स समजून घ्यायचा असेल, जर समजून घ्यायचा असेल तर बेसिक स्ट्रॉंग असलं पाहिजे. तुम्हाला बेसिकमध्ये कुठंच अडचण नको, तेव्हा ॲडव्हान्स समजणं काय होतं, समजण्यास सोपं असतं. बेसिक स्ट्रॉंग पाहिजे तरच ॲडव्हान्स समजतं. त्यामुळे ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ह्या छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या तरी पण याकडे दुर्लक्ष करायचं नाही, ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहे. पुढचा टेन्स बघू. आता या ठिकाणी लक्षात घ्या, पास्ट टेन्स, आपण प्रेझेंट टेन्सचे वाक्य आपण इथं बघितले. आता पास्ट टेन्सचे वाक्य या ठिकाणी बघायचे. आता पास्ट टेन्समध्ये हे इथं लक्षात घ्यायचं आहे की इथं वर्बचा पार्ट वेगळा केला आहे. सब्जेक्ट पहा काय वापरला, आय, वी, यू, दे, ही, शी आणि इट. सर्व प्रोनाउन या ठिकाणी वापरले. एखाद्या व्यक्तीचं नाव जरी वापरलं तरीही चाललं असतं. आता या वाक्यात हा वर्बचा पार्ट मी काय करतो, या ठिकाणी वेगळा करतो. समजा हे कोणतेही सब्जेक्ट असू द्या आणि या ठिकाणी हे अशा पद्धतीचं वाक्य हे सब्जेक्ट वापरून दे वेंट टू मार्केट अशा पद्धतीने. सब्जेक्ट कोणताही असू द्या, आयदर सिंग्युलर असू द्या किंवा प्लुरल असू द्या, इथं सगळेच आहेत. पहा या ठिकाणी हा सिंग्युलर आहे. वी यू दे जे होतं हे प्लुरल असणार. हे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. या ठिकाणी हे ही, शी, इट. मग तरी सब्जेक्ट कोणताही असला तरीही लक्षात घ्यायचं आहे की सिम्पल पास्ट टेन्समध्ये या ठिकाणी V2चाच वापर होतो. V2चाच वापर होत असतो. आणि V2 जर वाक्यात असला तर मागच्या लेक्चरमध्ये आपण मेन वर्बचा जो चार्ट पाहिला होता त्यामध्ये पाहिलं होतं की वाक्यात V2 जर आला तर तो सिम्पल पास्ट टेन्स असतो. V2 म्हणजे काय, क्रियापदाचं दुसरं रूप. क्रियापदाचं दुसरं रूप जर आलं तर टेन्स असतो नेहमी सिम्पल पास्ट. आणि सिम्पल पास्टमध्ये या ठिकाणी हे कॉमन वापरला जात असतो. V2 सर्वांसाठी सारखाच असतो. त्यामुळं इथं सिंग्युलरनुसार वेगळ्या पद्धतीत असं वापरायची आवश्यकता इथं पडत नाही. त्यामुळं हा टेन्स सिम्पल पास्ट असणार आहे. आणि सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट इथं कोणताही असू द्या, इथं V2च वापरला जात असतो. त्यामुळं तिथं बदल होणार नाही. म्हणजे अशा पद्धतीनं सिम्पल पास्ट टेन्सला तुम्हाला ओळखता येईल. पुढचं वाक्य बघा. आता हे सेंटेन्स बघा या ठिकाणी परत. या वाक्यामध्ये पहिलं वाक्य पहा, ही आय वॉज गोईंग टू मार्केट. पहिलं वाक्य या ठिकाणी आय वॉज गोईंग टू मार्केट. मी वर्बचा पार्ट काय करतो, परत या ठिकाणी वेगळा करतो. वर्बचा पार्ट वेगळा केल्यानंतर आय जो असणार आहे हा सिंग्युलर आहे. सिंग्युलर आहे
इथं लक्ष, हा सिंग्युलर आहे, सिंग्युलर असल्यामुळं आता समोर येणारं जे हेल्पिंग वर्ब आहे हे पण काय असलं पाहिजे, सिंग्युलरच असलं पाहिजे. आणि वाज हे सिंग्युलर आहे आणि वेअर प्लुरल असतं, टू बीचं रूप. पास्टमध्ये जे वापरल्या जाणार टू बीचं रूप असणार आहे वाज हे सिंग्युलर असणार, म्हणजे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट करेक्ट आहे, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट करेक्ट आहे. आता वाज, आता टेन्सचं नाव ओळखायचं. वाज दर्शवत असतो पास्ट ॲक्शनला, वाज दर्शवतो या ठिकाणी टेन्स दर्शवतो हा की पास्ट टेन्स असला पाहिजे. आणि समोर हे जे V1 + ING जे वापरलं हे इथं मेन वर्ब असणार आहे आणि मेन वर्ब दर्शवत असतं वाक्यामध्ये आता हे कंटिन्युअसला, म्हणजे टेन्स असला पाहिजे हा पास्ट कंटिन्युअस टेन्स. हा जो टेन्स असला पास्ट कंटिन्युअस टेन्स असणार. आता हे वाक्य पहा, इथं पहा, वी यू दे हे जे सब्जेक्ट होता, मी वर्बचा पार्ट काय करतो परत या ठिकाणी वाक्यातून वेगळा करतो. वी यू दे हे जे सर्वच्या सर्व आहेत हे काय इथं प्लुरल सब्जेक्ट आहेत, हे प्लुरल प्रोनाउन आहे सर्वच्या सर्व. आणि सब्जेक्ट जर प्लुरल जर असला तर मग आता सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटनुसार समोर येणारं हे जे काही तुम्ही हेल्पिंग वर्ब वापरसाल हे पण प्लुरलच असलं पाहिजे. इथं हे प्लुरल वापरलं गेलं म्हणजेच आता हे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट बरोबर असणार. वी यू दे यातला कोणताही सब्जेक्ट घेतला या ठिकाणी तरी तो प्लुरलच, म्हणून समोर येणारं वर्ब हे प्लुरलच असलं पाहिजे. आता हा जो वेअर आहे, आता टेन्सचं नाव बघायचं आहे. वेअर दर्शवत असतो पास्ट ॲक्शनला, पास्ट ॲक्शनला डिनोट करतो. आणि V1 + ING जर असेल तर हा कंटिन्युअसला डिनोट करतो. हा त्याचा प्रकार सांगतो त्या टेन्सचा की हा काय असला पाहिजे, कंटिन्युअस टेन्स असला पाहिजे, म्हणजे नाव होईल तिथं पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स. आता इथं पाहायचं परत, ही शी इट वाक्यात जर वापरला गेला पास्ट टेन्सच्या, ही शी इट जर वापरला गेला तर ही शी इट जे होते हे कर्ते जे होते या ठिकाणी थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, म्हणजे हे सब्जेक्ट कसे असले पाहिजे तर सिंग्युलर असले पाहिजे. हे जर सिंग्युलर असेल तर मग आता साहजिकच समोर येणारं जे वर्ब असायला पाहिजेत हे पण सिंग्युलरच वापरावं लागेल. आणि वाज इथं सिंग्युलरच वापरला म्हणजे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट काय इथं करेक्ट जुळणं झालं. आता इथं चेक करा टेन्सचं नाव, वाज दर्शवतो इथं पास्टला आणि V1 + ING दर्शवतो परत या ठिकाणी कंटिन्युअसला. आणि अशा पद्धतीने नाव तयार होत असतं पास्ट कंटिन्युअस. तर या पद्धतीनं आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स सोबत सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट कशा पद्धतीने वापरायचा, टू बीची रूपं कशी वापरायची सब्जेक्ट सोबत आणि टेन्सला कसं ओळखायचं हे समजून घेतलं आपण पास्ट टेन्सच्या संदर्भात. पुढचा परत पास्टचा एक प्रकार आहे तो बघायचा आहे. आता या ठिकाणी पाहायचं आहे हे वाक्यामध्ये, या वाक्यात या ठिकाणी आय वी यू दे ही शी इट सर्व प्रोनाऊन काय केली एका ज्याच्यामध्ये मांडणी केली. इथे एखाद्या व्यक्तीचं नाव जरी घेतलं असतं तरी चाललं असतं. म्हणजे आता लक्षात घ्या आय काय असतो या ठिकाणी सिंग्युलर, वी यू दे हे जे असणार या ठिकाणी हे प्लुरल आहे आणि ही शी इट जे होते हे या ठिकाणी इथं सिंग्युलर आहे. आता या वाक्यात हॅड गॉन हा वर्बचा पार्ट काय करतो मी या ठिकाणी वेगळा करतो. जर हा पार्ट जर वेगळा केला याच्यावरून काय लक्षात घ्यायचं, हॅड कॉमन आहे, हॅड जो असणार आहे हा कॉमन असतो आणि कॉमन असल्यामुळं इथं सब्जेक्ट कोणताही असू द्या, सब्जेक्ट सिंग्युलर असला काय सब्जेक्ट प्लुरल असला काय तरीही या ठिकाणी हॅडचा वापर होतो, यात बदल करायची आवश्यकता नाही. म्हणजे आता सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट बरोबर आहे. हे कोणताही सब्जेक्ट वापरला तुम्ही यातला म्हणजे कोणताही प्रोनाउन वापरला प्लुरल असू द्या किंवा सिंग्युलर असू द्या सब्जेक्ट समोर हॅडच वापरला जात असतो, त्यामुळे इथं कॉमन असल्यामुळे इथं प्रॉब्लेम नाही. इथं चेक करण्यासाठी काही जास्त अवघड नाही आहे, सिंग्युलर प्लुरलनुसार वर्ब बदलायची गरज नाही. आता टेन्स ओळखा, हॅड दर्शवत असतो या ठिकाणी पास्ट ॲक्शनला, हॅड दर्शवतो पास्ट ॲक्शनला आणि समोर या ठिकाणी काय कशाचा वापर झाला ते पहा, इथं झालेला आहे V3चा वापर. आता V3चा वापर जर केला असेल तर मग आता V3 दर्शवत असतो परफेक्टला. मग अशानुसार ह्या टेन्स असला पाहिजे आता पास्ट परफेक्ट टेन्स, टेन्स असेल तुमचा पास्ट परफेक्ट टेन्स आणि हे सब्जेक्ट कोणताही असू द्या इथं हॅडच वापरल्या जातो. पुढच्या पेजवरती आणखी आता हे वाक्य वापरत या ठिकाणी आय वी यू दे ही शी इट पूर्ण कॉमन. आता समोर हॅडच वापरला होता, वर्बचा पार्ट जर वेगळा केला आपण तर इथं गोईंगपर्यंत काय असणार आहे वर्बचा पार्ट आहे, मी वर्बचा पार्ट इथं वेगळा करतो, वेगळा वर्बचा पार्ट हा वेगळा आहे गोईंग टू पर्यंत. हॅड या ठिकाणी काय ऑक्झिलरी आहे, प्रायमरी ऑक्झिलरी म्हणजे हेल्पिंग वर्ब आहे. आता चेक करा हॅड कॉमन आहे, हॅड कॉमन असल्यामुळे सब्जेक्ट कोणताही असू द्या यापैकी सब्जेक्ट कोणताही असला तरी लक्षात घ्या आयदर सिंग्युलर असू द्या किंवा प्लुरल असू द्या हॅड कॉमन असल्यामुळे हे बरोबर सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट बरोबरच असणार. आता टेन्सचं नाव कसं तयार होईल ते पहा, हॅड दर्शवत असतं या ठिकाणी हे पास्ट टेन्स आहे हे सांगतो, हॅड दर्शवतो पास्ट टेन्सला म्हणजे डिनोट करतो पास्ट टेन्सला. बीन या वाक्यामध्ये हा V3चं काम करत असतो आणि V3 जर आला तर मग हे असलं पाहिजे वाक्यात आता परफेक्ट, हे दर्शवत असतं V3 दर्शवतो ॲनी परफेक्टला म्हणजे हे परफेक्ट. आणि V1 + ING जर असला तर तो दर्शवत असतो या ठिकाणी कंटिन्युअसला, कंटिन्युअसला. मग यानुसार याचं नाव काय असलं पाहिजे टेन्स
पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, टेन्सचं नाव होईल या ठिकाणी पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. अशा पद्धतीनं आपण पास्ट टेन्सला समजून घेतलं की सिम्पल पास्ट कसा असणार, त्यानंतर पास्ट कंटिन्युअस वेगवेगळ्या सब्जेक्टसोबत वर्ब ॲग्रीमेंट कसं होणार, आणि या ठिकाणी पास्ट परफेक्ट बघितला आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअसचा वापर कसा होईल हे पण आपण या ठिकाणी बघितलं. पुढचा याच्यावरती आपण फ्युचर टेन्सबद्दल थोडीशी माहिती घेऊ. आता हे फ्युचर टेन्सबद्दल बघायचं आहे. आता मी एक दोन पद्धतीने आपण काय केलं होतं की प्रायमरी ऑक्झिलरी आणि मॉडल ऑक्झिलरी असे दोन भाग केले होते हेल्पिंग वर्बचे. तर प्रायमरी ऑक्झिलरी ज्या होत्या त्या आपण बघितल्या आतापर्यंत. तिथं टू डूचे रूप, टू बीचे रूप आणि टू हॅवचे रूप हे जे होते पास्ट आणि प्रेझेंट ॲक्शन दर्शवत होते, त्याच्याबद्दल माहिती घेतली होती. आणि मॉडल ऑक्झिलरीचा एक नियम मी तुम्हाला तिथं सांगितला होता, तुम्हाला आठवत असेल तर लक्षात घ्या की मॉडल ऑक्झिलरीच्या नंतर नेहमी V1चाच वापर केला जात असतो. हा नियम महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. मॉडल ऑक्झिलरी कोणती असू द्या, शॉल, विल, कॅन, मे, माईट, कुड, त्यानंतर यूज टू, कोणती असू द्या, त्यासमोर या ठिकाणी लक्षात घ्यायचं नेहमी V1चाच वापर केला जात असतो. आता या वाक्यामध्ये जनरली लक्षात घ्यायचं आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट कशा पद्धतीने असलं पाहिजे. आता आय वी सोबत शॉल गो टू इथं लक्षात घ्या. जनरल वाक्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की जनरल वाक्यात काय असतं की आय वीच्या सोबत या ठिकाणी काय केला जात असतो, शॉलचा वापर होत असतो. आणि ही, शी, इट सोबत अदर सब्जेक्ट कोणतेही असू द्या, मग ही, शी, इट आणि इथं दे पण येऊ शकतो, एखाद्या व्यक्तीचं नावही येऊ शकतं. हे कोणताही सब्जेक्ट असू द्या या ठिकाणी अदर सब्जेक्ट याच्यासोबत विलचा वापर केला जात असतो. पण हे प्रत्येक वेळेस वापरलं जाईल असं नाही आहे, हे फक्त जनरल फ्युचर टेन्सच्या सेंटेन्समध्येच वापरलं जातं. म्हणजे लक्षात घ्यायचं आहे की हे वाक्य सिम्पल फ्युचरमध्येच वापरले जात असतात. जनरली लक्षात घ्यायचं आहे की हे सिम्पल सेंटेन्स असलं पाहिजे. पण जर वाक्य ॲश्युरिटीचं असलं, जर वाक्य सर्टन्टीचं असलं किंवा वाक्यामध्ये प्रॉमिस असलं तर मात्र हे क्रिस क्रॉसमध्ये जातं. म्हणजे लक्षात घ्यायचं आय वी सोबत विलचा वापर होईल आणि ही शीट सोबत आणि दे सोबत शॉलचा वापर होतो. म्हणजे हा ॲडव्हान्सचा टॉपिक आहे. हे आता सध्या आपल्याला इथं लक्षात नाही घ्यायचं आहे. ॲडव्हान्सचा टॉपिक असणार आहे, तो टेन्समध्ये शिकावा लागतो की केव्हा आय वी सोबत विलचा वापर होईल आणि केव्हा ही, शी, इट आणि दे सोबत शॉलचा वापर होईल. म्हणजे क्रिस क्रॉसमध्ये केव्हा जाईल हे सध्या शिकायचं नाही, तो ॲडव्हान्सचा टॉपिक. आता फक्त एवढं लक्षात घ्यायचं आहे आय वी सोबत जनरली शॉलचा वापर आणि ही, शी, इट, दे सोबत जनरली कशाचा वापर होतो, विलचा वापर होत असतो. आणि यासोबत समोर हे मॉडल ऑक्झिलरी येतात. हे या ठिकाणी मॉडल ऑक्झिलरी आहेत आणि हे मॉडल ऑक्झिलरी असल्यामुळं हे फ्युचर टेन्सला डिनोट करतात. आता या मॉडल ऑक्झिलरीच्या नंतर समोर या ठिकाणी कधीही लक्षात घ्यायचं की V1च असला पाहिजे. इथं V2 येत नाही किंवा V3 येत नाही, समोर V1चाच वापर केला जातो. तर अशा पद्धतीनं याला तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट कसा असेल. पुढचं वाक्य पाहू. आता टेन्सचा प्रकार पण पाहायचा आहे, फ्युचर टेन्सचे प्रकार पण समजून घ्यायचे कशा पद्धतीने नाव दिले जातात. तर मग आता या वाक्यात पहा, या ठिकाणी सब्जेक्टचा पार्ट वर्बपासून मी काय करतो या ठिकाणी वेगळा करतो. सब्जेक्टचा पार्ट वेगळा केला. हा जो सब्जेक्ट आहे या ठिकाणी वापरलेला हा प्लुरल आहे आणि प्लुरल सब्जेक्ट इथं काहीच फरक नाही पडत. इथं कॉमनच असतात. सब्जेक्ट तुम्ही सिंग्युलर वापरा का प्लुरल वापरा, इथं असा काहीही फरक पडत नाही. त्यामुळे या ठिकाणी सारखंच असणार. इथं कॉमन असल्यामुळे इथं विलचा वापर केलेला आहे. विल. आता इथं लक्षात घ्या, आपण नियम काय सांगितला, मी तुम्हाला नियम सांगितला की शॉल विलच्या नंतर नेहमी V1चाच वापर केला जात असतो. आता हा जो बी आलेला आहे ना वाक्यात, हा कशासाठी आला ते लक्षात घ्या. हा बी जो असणार आहे वाक्यात, टू बीचं हे पहिलं रूप आहे आणि हा नियम ब्रेक होऊ नये म्हणून या ठिकाणी बीचा वापर केला जात असतो. म्हणजे विल बी हा बेअर इन्फिनिटिव्हचं काम करतो. इन्फिनिटिव्हचा प्रकारामध्ये तुम्हाला बेअर इन्फिनिटिव्ह शिकायला भेटेल आणि बेअर इन्फिनिटिव्ह काय असतो मी तुम्हाला नंतर सांगतो. म्हणजे हा जो असणार या ठिकाणी V1चा काम करेल. म्हणजे आता या ठिकाणी टेन्सचं नाव कसं लक्षात घ्यायचं आहे, ह्या जो विल जो वापरला हा काय दर्शवतो या ठिकाणी फ्युचर ॲक्शन आहे हे दर्शवतो. आणि गोईंग जो वापरला हा या ठिकाणी कंटिन्युअस ॲक्शन आहे हे दर्शवतो. आणि मग यानुसार लक्षात घ्यायचं आहे आता की हे टेन्स असला पाहिजे हा तुमचा फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आणि B1 इथं बी जो असणार आहे हा V1 आलेला काहून नये तर आपल्या नियमातच आहे. नियम काय सांगितलं मी, टू बीच्या या मॉडल ऑक्झिलरी नंतर नेहमी V1चाच वापर करतात. म्हणजे इथं V1 घेणं आवश्यक आहे. तुम्ही डायरेक्टली V1 वापरू शकत नाही इथं, म्हणून बीचा आधार घेतला. बी इथं V1 असतो आणि आता समोर काय करायचं आहे त्या ठिकाणी V1 + ING वापरायचं आहे. पुढचं वाक्य पहा या ठिकाणी परत. आता या वाक्यातही तसंच आहे, वीच्या सोबत इथं सब्जेक्टवर याचा काहीच फरक पडत नाही. मॉडल ऑक्झिलरी ह्या कॉमनच असतात. आयदर सब्जेक्ट सिंग्युलर असू द्या प्लुरल असू द्या, मॉडल ऑक्झिलरी त्याच वापरल्या जातात. तिथं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट होती, काही परिणाम पडत नाही. इथं लक्षात घ्यायचं आहे की इथं जरी कोणताही सब्जेक्ट असू द्या हे वापरला बरोबर. टेन्सचं नाव फक्त लक्षात घ्यायचं आहे. आता टेन्सच्या नावामध्ये शॉल काय दर्शवतो ते लक्षात घ्या. हा फ्युचरला डिनोट करतो. हा दर्शवतो की ॲक्शन ही फ्युचर ॲक्शन असली पाहिजे. नंतर आता हॅव शॉलच्या नंतर डायरेक्टली V3 कधीच वापरता येत नाही.
मग शॉलच्या नंतर V3 वापरता येत नाही, म्हणून या ठिकाणी हा जो हॅव असणार आहे हा या वाक्यात मेन वर्ब सारखं काम करतो आणि हा इथं V1चं काम करतो. आणि त्यानुसार जर चेक केला तर आता शॉलच्या नंतर V1 वापरतात. आपण काय म्हटलं की मॉड्युलॉग नंतर V1चाच वापर केला जातो. हा जो हॅव आहे या वाक्यामध्ये हा नेहमी V1च असतो आणि याला बेअर इन्फिनिटिव्ह म्हणत असतात. आणि बेअर इन्फिनिटिव्ह कॉन्सेप्ट काय असते हे आपण नॉन फायनाईट वर्बमध्ये जेव्हा आपण इन्फिनिटिव्ह बघू त्यावेळेस मी तुम्हाला ते क्लिअर करून देईल. आता या ठिकाणी लक्षात घ्या की शॉलच्या नंतर इथं हा फ्युचर ॲक्शनला दर्शवतो आणि हा जो गॉन वापरला इथं V3चा वापर केलेला आहे मेन वर्बच्या आणि V3 दर्शवत असतो या ठिकाणी परफेक्टला. आणि हा जर परफेक्ट असेल तर मग टेन्सचं नाव असलं पाहिजे आता फ्युचर परफेक्ट टेन्स. हा टेन्स असणार या ठिकाणी फ्युचर परफेक्ट टेन्स. पुढच्या याच्यावरती या आणि हे पुढचं एक वाक्य बघायचं आहे परत. आता या वाक्यात सब्जेक्टचा याच्याशी काही संबंध येत नाही, त्यामुळे ते सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट कॉमनच असतं. कोणताही सब्जेक्ट वापरा कॉमनच असणार. विल दर्शवतो या ठिकाणी फ्युचर ॲक्शनला, विल असतो या ठिकाणी फ्युचर ॲक्शनला डिनोट करतो. आता हा जो हॅव जो वापरला इथं लक्षात घ्यायचं आहे की इथं हा V1च आहे, कारण तिथं मॉड्युल ऑक्झिलरी आणि मॉड्युल ऑक्झिलरी नंतर नेहमी V1च असला पाहिजे. हा V1 असणार, बेअर इन्फिनिटिव्ह आहे. आणि समोर जो हा बीन आलेला आहे या ठिकाणी हा V3चं काम करतो. हा बीन V3 जो वापरला हा V3 कशाला डिनोट करत असतो मेन वर्बचा, तर हा परफेक्टला डिनोट करतो. आणि V1 + ing समोर वापरला गेला हा या ठिकाणी कंटिन्युअसला डिनोट करतो. म्हणजे आता टेन्सचं नाव काय असलं पाहिजे ते पहा, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. हा टेन्स असला पाहिजे आता फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. तर अशा पद्धतीनं आपण आजच्या लेक्चरमध्ये काय कव्हर केलं हे लक्षात घ्यायचं. आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचं बेसिक प्लस टेन्सला ओळखायचं कसं या गोष्टी आपण चेक केली. म्हणजे सेंटेन्सला आपण समजून घ्यायला आता काय केली सुरुवात केली. सब्जेक्टमध्ये वर्ब महत्त्वाचा असतो, वर्बनुसारच सेंटेन्सला काय करावं लागतं समजून घ्यावं लागत असतं. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचं बेसिक आणि टेन्सची ओळख आपण या ठिकाणी करून घेतली. नेक्स्ट लेक्चरमध्ये जो पुढचा पार्ट असणार आहे म्हणजे आता टू डूचे रूप हेल्पिंग वर्ब म्हणून कसे वापर करतील आणि त्याचा वापर करून इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे आहेत, निगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे आहेत हे बघणं आपल्याला हे पाहिजे. क्वेश्चन फ्रेमिंग काय असतं हे जे टॉपिक असणार आपल्याला सोबतच इथं कंटिन्यू करायचे. म्हणजे टू डू ॲज अ हेल्पिंग वर्ब कसं काम करेल, टू हॅव ॲज अ हेल्पिंग वर्ब म्हणून कसे काम करतील. आणि त्याच्या पुढचा टॉपिक असतो परत लक्षात घ्यायचं आहे की टू डू हे ज्या पद्धतीने हेल्पिंग वर्ब म्हणून काम करतात त्याच पद्धतीने ते मेन वर्ब म्हणून पण काम करतात. मग ते पण चेक करावं लागेल ते मेल वर्ब म्हणून कसे काम करतील. त्यानंतर टू हॅवचे रूप जे असतात ते मेन वर्ब म्हणून कसे काम करतील, ॲमिजार जे असणार ते मेन वर्ब म्हणून कसे काम करतील. तर इथपर्यंत टॉपिक आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. बाकी जो नेक्स्ट चॅप्टर समोरचा पार्ट असणार तो आपण समोरच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. आमचे लेक्चर जर तुम्हाला आवडत असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.